विठाल विठाल समाजाला काय सांगावं याच्या अगोदर समाजाला काय सांगू नये ह्या गोष्टी ऐका. आचार्य चाणक्य खूप गोड सांगतात. समाजाला काय सांगू नये, किती जवळचा माणूस राहू द्या, किती जवळचा. आचार्य म्हणतात तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल, तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर 5 गोष्टी समाजाला कधी सांगू नका. 5 गोष्टी कोणकोणत्या ऐकून चला. अर्थनाशम, मनस्तापम, गृहे दुश्चरितानि च, वंचनम चापमानम च, मतिमान न प्रकाशेत. आचार्य म्हणतात 5 गोष्टी अशा आहेत की ज्या समाजाला कधी सांगायच्या नाहीत. पहिली गोष्ट, तुमच्याकडून झालेला तुमच्या पैशाचा नाश लोकांना सांगायचा नाही. दुसरी गोष्ट, तुमचं दुःख, तुमचा मनस्ताप लोकांच्या समोर मांडायचा नाही. तिसरी गोष्ट, तुमच्या घरातले छिद्र, तुमच्या घरातले भांडण, तुमच्या घरातले मतभेद आपल्या चौकटीच्या बाहेर येऊ द्यायचे नाहीत. चौथी गोष्ट, एखाद्याने आपली केलेली फसवणूक लोकांच्या समोर मांडायची नाही. आणि 5वी गोष्ट, तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल, तुम्हाला सुखी राहायचं असेल तर लोकांनी केलेला अपमान दुसऱ्याला सांगून दाखवायचा नाही. विठाल विठाल आपल्याकडे किती पैसा आला आणि किती पैसा गेला, आपल्याकडे किती धन आहे आणि कितीचा नाश झाला हे फक्त आपल्या पुरतं राहावं. किती जवळचा जरी असला तरी त्याला सांगू नये म्हणतात शास्त्रकार. सांगू नये म्हणतात. आपल्याकडे किती पैसा, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे जास्त पैसा लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये येता, आणि तुमच्याकडे काहीच पैसा नाही लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेतून उतरता. कळतं का माझं बोलणं? लक्षात घ्या. तुमच्याकडे किती आहे हेही कळता कामा नये, आणि तुमच्याकडून किती गेलं हे सुद्धा कळता कामा नाही. महाराज म्हटले, न सांगावे वर्म, जनी असू द्यावा भ्रम. भरपूर पैसा असावे आपल्याकडे, भरपूर असावे. अर्थ म्हणजे पैसा भरपूर असावा. सध्याच्या काळामध्ये पैसा गरजेचा आहे. पैसा ज्याच्याकडे त्यालाच किंमत आहे. जानोपास नानू छे ओ घनो शानू छे, जानोपास नानू नती ओ घनो मूरख छे. पैसा ज्याच्याकडे त्याला किंमत आहे. पैसा राहू द्या, पैसा पाहिजेच महाराज, पण किती पैसा आहे झाकली ठेवावी. काय ठेवावी म्हटले शास्त्रकार? झाकली ठेवावी. पैसा आपला लोकांना सांगायचा नाही. काय काय लोकांना लय फुगीरपणा असतो, लय फुगीर. काय माणसं, एकच 500ची नोट पण वरच्या खिशात. किती? एकच नोट 500ची पण कुठं असते? वरच्या खिशात. मग आपल्याकडे जुन्या काळामध्ये वाडवडिलांची काही खूप गोड बोलणं होतं महाराज, वाक्य होते ते आता कळतात. वाडवडील म्हणायचे, खंडी खावी पण कशी खावी? मांडी आडवी करून खावी. खूप ठेवा तुमच्याकडे, फक्त लोकांना दाखवू नका. विठाल 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 हो, आपला पैसा लोकांना दाखवायचा नाही. फजिती होती, फजिती. पूर्वीचा काळ, 3 व्यापारी नांदेडला गेले, पायी प्रवास, आपली काहीतरी वस्तू विकण्याकरता नांदेडला गेले. 3घांनी बाजारामध्ये वस्तू विकली आणि 3घांनाही बाजारातून 20-20 हजार रुपये भेटले. नांदेडून गावाकडे निघाले चालत. थोडा उशीर झाला, गावापर्यंत काय परत येणार नाही. तिथं नांदेडमध्ये 9-10 वाजले होते आणि तिथून गावाकडे निघाले 11 वाजले. त्याच्यात 2 व्यापारी म्हटले, आता घरला जाणं काही बरोबर नाही इतक्या उशिरा, आपण इथंच कुठेतरी रस्त्याच्या बाजूला मुक्काम करू. तिसरं जे होतं ना ते म्हटलं मुक्काम करायचा पण रस्त्यावर करायचा, बाजूला करायचा नाही. 2 म्हटले, बाबा आपल्याकडे 20-20 हजार रुपये आणि रस्त्यावरती मुक्काम करणं बरोबर नाही. 12च्या नंतर चोर वगैरे येत असतात, रस्त्यावरती झोपणं बरोबर नाही. ते म्हटलं झोपायचं तर रस्त्यावरच झोपायचं, बाजूला झोपायचं नाही. व्यापारी म्हटले, तू रस्त्यावर झोप, आम्ही बाजूला झोपतो. ते 2 जण बाजूला झोपले, ती एक फुगी रस्त्यावरती झोपलो, रस्त्यावरती. आणि 12च्या नंतर आली टोळी. कोणाची? चोराची टोळी आली. 4-5 जण होते आणि चालत चालत चालत, अंधकार आहे, ते रस्त्यावरती पडलेलं गिराई. आणि त्या 5 चोरापैकी एका चोराचा पाय आडखळला त्याला आणि ते पुढे आले. आणि त्याने त्या चोरांना म्हटलं, अरे रस्त्यावरती कोणीतरी झोपलंय, बघायचं का त्याला? ते सोबतचे म्हटले, इतक्या वेळेला रस्त्यावरती कोण झोपतं? एखादं बेवडं पडलं असेल पिऊन वगैरे, हा त्याच्याकडे काय असणार आहे, चला म्हणे. ते चौघापतलं एक म्हटलं, लोकांना अक्कलच नाही, किती प्यावी काही नाही, घरात बायका पोरं वाट बघत असतील, ओव्हरलोड व्हावे असे, एवढं काय प्यायचंच कशाला? हे ऐकलं त्याने पडल्यानं, यानं गप माराव ना, याला राग आला. हे उठलं ताटकुन्या, ए चोरो, कोणाला बेवडं म्हणताय? 3 पिढ्यापासून खानदानामध्ये माळ आहे मला. किती पिढ्यापासून? 3 पिढ्यापासून. त्याच्यात चोर म्हणलं, बघायचं का रे, माळकरी म्हणते ते, बघायचं का त्याला? दुसरं म्हटलं, माळकऱ्याकडे काय राहणार आहे त्याच्याकडे, चला म्हणे गप, माळकऱ्याकडे काय असणार आहे? आता तरी गप मारायला पाहिजे होते याने, आता तरी. हे म्हटलं, ए चोरो, तुम्हाला काय मी छाटछूट वाटलो का? पट्ट्याकडे 20 हजार रुपये, 20 हजार. किती? 20 हजार.
ते म्हटलं रे ते 20,000 म्हणते गंगाधर भाऊ, 20,000 म्हणते, बघायचं का त्याला? हे म्हटले बाबा 20,000 रुपये घेऊन एकटं कुठं झोपत असतं का एवढ्या रात्री? आता तरी गप मारायला पाहिजे होतं त्यानं. ते म्हटलं तुला वाटलं का मी एकटा 20,000 रुपये घेऊ नये? नाही नाही, बाजूला 2 जण झोपलेत आणि त्यांच्याकडे 20 आहेत. आता काय चोरांनी सत्कार केला असेल का त्यांचा? सत्कार केला आणि पाटील दक्षिणा घेऊन निघून गेले. हा, आज सत्कार कोणता असेल तुमचं तुम्हाला ठरवा. विठाला 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 विठाला. हो, म्हणून आपल्याकडे किती पैसा आहे हे झाकून ठेवावा. पैसा पचवण्याकरता सुद्धा ताकद लागते बरं का. एक लक्षात घ्या, पैसा किती आला हे कळू नये आणि किती गेला हे कळू नाही. आपल्या पुरतं राहू द्या म्हटले, लोकांना सांगू नका. किती जवळचा असला तरी सांगायचं नाही. अर्थनाशम सांगायचं नाही. न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम. लोकांना वर्म सांगू नये ठेवा. 1 अर्थनाशम, आपला पैसा सांगायचा नाही, लोकांना सांगायचं नाही. 2 मनस्तापम, आपलं झालेलं दुःख लोकांच्या समोर मांडायचं नाही. का मांडायचं नाही? 2 कारण तुमच्या समोर देतो. 1, आपण लोकांना आपलं म्हणून दुःख सांगतो आणि लोक त्याचा फायदा उचलतात. आपलं दुःख लोकांना मांडायचं नाही. आपलं दुःख लोक वाईट चेहरा करून ऐकून घेतात आणि आपण बाजूला गेलं की आपल्या दुःखावरती त्याचं भांडवल करून मोठमोठ्या बैठकी उठवत असतात लोक. लोकांवरती विश्वास ठेवून दुःख सांगायचं नाही. एक पहिलं कारण. आणि दुसरं कारण, ज्याच्या समोर आपण दुःख मांडावं तो काय सुखी आहे का? तो सुखी नाही. राणी दुखिया दुखी भेटला. म्हणून महाराज म्हटले त्याला दुःख काय सांगावं आपण? तो अगोदर स्वतः दुःखी आहे आणि लोकांच्या समोर आपलं दुःख मांडायचं नाही, मांडायचं नाही. एक जण कोर्टामध्ये गेला घटस्फोट घेण्याकरता. जे साहेबाच्या समोर घटस्फोटाचा त्याने अर्ज टाकला. जे साहेब म्हटला बाबा का घटस्फोट घेतोय? काय सांगावं? जे साहेब म्हटला फारच कंटाळा आहे, घटस्फोट द्या मला अगोदर घटस्फोट. जे साहेब म्हटले एवढं झालं काय तुला? नाही नाही घटस्फोट पाहिजे मला. झालं काय सांगा? पार कदरलो म्हणे. लग्नाला किती वर्ष झाले? वर्ष 6 महिने झाले, फक्त 6 महिने. काय झालं असं नेमकं? काय करावं? म्हटलं साहेब सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत बायकोचं ऐकावं लागतं. काय म्हटलं? सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत बायकोचं ऐकावं लागतं. लसूण काय मलाच सोलावा लागतो, कांदा काय मलाच कापावा लागतो, धुणं काय मला धुवावं लागतं. फार कदर आलाय कदर. जे साहेब म्हटले एवढं काय त्याच्यामध्ये लई मोठी गोष्ट आहे का? लई टेन्शन घ्यायला घ्यायचंय. लसूण सोलण्याच्या अगोदर थोडं गरम पाण्यामध्ये भिजू घालायचं, कांदा कापण्याच्या अगोदर थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कपडे धुण्याच्या अगोदर थोडं सर्फ एक्सेल मध्ये भिजू घालायचं. हा म्हटला जे साहेब माझा घटस्फोट कॅन्सल. का? तुमची अवस्था माझ्यापेक्षा बेकार आहे. राणी दुखिया दुखी भेटला. कोणासमोर आपण अर्ज टाकावा? तो दुःखी आहे ना बाबा. म्हणून आपलं दुःख आपला ताप लोकांना सांगायचा नाही. आपलं ताप एक सांगू, या जगामध्ये दुःख सांगायचं, सुख दुःख सांगायचं फक्त 2 ठिकाणी. एक संतांच्या दरबारामध्ये आणि एक भगवंताच्या दरबारामध्ये. देवा सांगू सुख दुःख देव निवारित, देव निवारित, देव निवारित. देवा सांगू सुख देवा
पटवण्याची ताकद फक्त दोन दरबारामध्ये, एक संतांच्या दरबारामध्ये. जा आळंदीला, जा देहूला, जा पैठणला, जा उमरजला, दुःख नाहीच होईल. आणि दोन भगवंताच्या दरबारामध्ये आपलं सुख दुःख मांडावं, कारण तिथंच काहीतरी आपल्याला प्रतिक्रिया मिळते. लोकांकडून मलम भेटत नाही महाराज, लोकांकडून आपल्या दुःखावरती मलम भेटत नाही. लावलेच तर लोक मीठ लावतात, लक्षात घ्या. म्हणून मांडायचे नाहीत. आपलं मनस्ताप लोकांच्या समोर मांडायचं नाही. कोण कोण? एक अर्थनाशम, मनस्तापम, आपलं दुःख. तिसरी गोष्ट लोकांच्या समोर मांडायची नाही म्हटले, सांगायचीच नाही लोकांना. कोणती? गृहे दुश्चरितानि च. आचार्य म्हटले, आपल्या घरामध्ये एखादा वाईट कोणता गुण असेल, आपल्या घरामध्ये कोणता एखादं वाईट गोष्ट असेल, आपल्या घरातले कोणते भांडणं असतील, आपल्या घरातले कोणते मतभेद असतील, होत असतं महाराज. घर म्हटलं की भांड्याला भांड लागत असतं, थोडंफार कमी जास्त होत असतं. राहू द्या म्हणे, राहू द्या म्हणे. पण ती गोष्ट दरवाजाच्या बाहेर येता कामा नये, दरवाजाच्या बाहेर आली नाही पाहिजे. कारण ज्या घरातल्या गोष्टी दरवाजाच्या बाहेर आल्या ते घर संपलंय. आजपर्यंत इतिहास आहे महाराज, ते घर संपलंय. म्हणून घराच्या बाहेर ती गोष्ट आली नाही पाहिजे. सासू सुनचं किती वाजलेलं राहू द्या, किती भांडण राहू द्या. महिला मंडळ माझी तुम्हाला विनंती आहे, तिकडे किचन मध्ये तुम्ही मारामारी करून घ्या, पण बाहेरची जर एखादी बाई आली तर सासूनं म्हणलं पाहिजे, माझ्या सुनसारखी सून गावामध्ये शोधून सापडणार नाही. 1:30 वाजता जरी तुम्हाला पहिली भाकर भेटली तरी काय हरकत, पण म्हणलं पाहिजे, तुम्ही म्हणलं पाहिजे. लोकांच्या समोर आपलं उनं धुणं काढायचं नाही. लोक त्याच्याकरताच बसलेले असतात. आपलं आपल्या भावासोबत किती न पटू द्या, पण आपल्या भावाचे भेद बाहेर सांगायचे नाहीत. आणि ज्याने सांगितले, सोन्याची लंका संपली महाराज. घर का भेदी लंका ढाय. गृहे दुश्चरितानि च. घरातले भेद बाहेर मांडायचे नाहीत, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, बाहेरच्या लोकांना आपल्या घरामध्ये इंटरफेअर करू द्यायचा नाही. विठाला 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 विठाला. नाही नाही नाही, अजिबात नाही. बाहेरच्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये कधी प्रतिक्रिया देऊ द्यायची नाही. आपल्या घरातले मतभेद आहेत, आपण घरामध्ये बसून मिटवा, बाहेरच्या लोकांना नाही. बाहेरचे लोक जी हिचकलेलं आहे ते जास्त हिचकीत असतात आणखी, म्हणून लक्षात घ्या. कौरव आणि पांडवाचं जमत नव्हतं हे मान्य आहे, पण कौरव आणि कौरव संपले नसते जर आतमध्ये शकुनीला इंटरफेअर करू दिला नसता. शकुनी दुर्योधनाकडून होता, दुर्योधनाला वाटायचं माझा मामा आहे मामा, पण या शकुनीने भांजे म्हणून कार्यक्रमच लावला. कोणाचा? दुर्योधनाचा. आमच्या सुद्धा जीवनामध्ये कोणते शकुनी आहेत का बघा. आणि अगोदर ठोका, ठोका म्हणजे त्याला बाजूला काढा, नाही तर ठोकाल, ऐका, त्याला बाजूला काढा. एक लक्षात घ्या, शकुनी परवडणारा नाही. आपल्या घरामध्ये बाहेरच्या लोकांना इंटरफेअर करू द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरातले भेद बाहेर मांडायची नाहीत. विठाला विठाला अर्थनाशम, मनस्तापम, गृहे दुश्चरितानि च. पुढे वंचनम. वंचनम या शब्दाचा अर्थ आहे फसवणूक. आपली झालेली फसवणूक लोकांना सांगायची नाही. फसवणूक होत असते. माणूस म्हटलं की फसतो, कुठं ना कुठेतरी फसतो, फसतच असतो, पण मांडायचं नाही. एक बायको म्हटली, अहो तुम्ही लईच भोळीत, लईच भोळीत. नवऱ्याला म्हटली, लई म्हणजे लई भोळीत, तुम्हाला कोणी फसवतं कोणी. हा म्हटला, बरोबर आहे, सुरुवात तुझ्या वडिलांनीच केली. हा काही ना सकाळी कळला आता. हा सुरुवात कोण केली? म्हणजे फसत असतो माणूस, माणूस आहे फसत असतो. पण लक्षात घ्या, फसलं तरी आपली फसवणूक लोकांच्या समोर मांडायची नाही. होत असते फसवणूक, चालत असते. वंचनम. शेवट च अपमानम च. आपला झालेला अपमान लोकांच्या समोर मांडायचा नाही. जे मान असेल किंवा अपमान असेल आपल्या पुरता ठेवा. मान अपमान गोवे अवगे कुंडोनी ठेवावे, अवगे कुंडोनी ठेवावे, अवगे कुंडोनी ठेवावे.
आपला मान असेल किंवा अपमान असेल आपल्यापर्यंत ठेवा, लोकांच्या समोर मांडायच्या गोष्टी नाहीत. आता ऐका, ह्याच्या 5 गोष्टी आचार्य म्हटले, किती जवळचा माणूस असला, ज्याला आपलं जीवन चांगलं असावं वाटतं, ज्याला आपला व्यवहार चांगला असावा असं वाटतं, समाजामध्ये ज्याला मान सन्मान असावा असं वाटतं, त्याने या 5 गोष्टी बाहेर मांडायच्या नाहीत. 5 गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत.